महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावरती येत आहेत आणि बीड शहरातील छत्रपती संभाजी क्रीडा संकुलामध्ये अजित पवारांची सभा होणार आहे। शरद पवारांच्या सभेला उत्तर देण्यासाठी ही प्रत्युत्तर सभा असणार आहे। दुपारी 2 वाजेपर्यंत अजित पवार बीडमध्ये हेलिकॉप्टरने येणार आहेत। अजित पवारांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर परिसरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे। तर परभणीमध्ये आज होणाऱ्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात हा कार्यक्रम पार पडणार असून या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत। उद्धव ठाकरे यांची तोफ पुन्हा एकदा विरोधकांवरती धडाडणार आहे। हिंगोलीमध्ये आज उद्धव ठाकरेंची सभा पार पडते आणि हिंगोलीच्या भव्य रामलीला मैदानात सभेचं आयोजन करण्यात आलं असून या सभेला मराठवाड्यातून मोठ्या संख्येनं उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि नेते उपस्थित राहणार आहेत। हिंगोली हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या चाललंय तरी काय असाच प्रश्न राज्यातल्या जनतेला पडलाय। शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीतले नेते संभ्रमात पडतात। त्यामुळे शरद पवारांनी देखील त्यांच्या वक्तव्यावरती त्यांना स्पष्टीकरण द्यावं लागतंय। नेमकं असं का होतंय पाहूयात। माझ्या पक्षाचं धोरण राष्ट्रवादी सांगितलंय की तुम्ही सांगू शकत आमच्यातून काही आमदार बाजूला राहिले ही वस्तुस्थिती आहे। एखादा गट किंवा काही लोक किंवा काही आमदार बाहेर पडले याचा अर्थ पक्ष नव्हे। राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीवरून शरद पवारांना वारंवार स्पष्टीकरण देण्याची वेळ आली आहे। यामागचं कारणही तसंच आहे। एकीकडे अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले, दुसरीकडे पक्षात फूट पडली नसल्याचा दावा शरद पवारांकडून केला जातोय आणि यामुळेच पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाल्याचं बघायला मिळतंय। नुकताच खासदार सुप्रिया सुळेंनी अजित पवार आपले नेते असल्याचं वक्तव्य केल्यामुळे या संभ्रमात अधिकच भर पडली होती। त्यामुळे शरद पवारांना वारंवार खुलासा करण्याची वेळ आली। आमच्यातून काही आमदार बाजूला राहिले ही वस्तुस्थिती आहे। त्यांच्या बैठकीमध्ये सुरुवातीला पक्षाचा अध्यक्ष कोण हा प्रश्न त्यांना विचारला, तुम्हाला आठवतं का नाही माहिती नाही, त्यांनी उत्तर दिलं पक्षाचा अध्यक्ष शरद पवार। खरं तर अजित पवार गटानं आपल्या पक्ष संघटनेची वेगळी कार्यकारिणी यापूर्वीच जाहीर केली आहे। त्यांनी सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे। तसंच प्रफुल्ल पटेल यांची नेते म्हणून निवड जाहीर केली आहे। अजित पवारांनी आपल्या गटाची वेगळी चूल मांडली आहे। अजित पवारांविषयी वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवर शरद पवारांनी हे उत्तर दिलं। पक्ष म्हणजे आमदार नव्हे, पक्ष म्हणजे पक्ष संघटना। आता या ठिकाणी पक्ष संघटनेचे अध्यक्ष इथं बसलेत, उदाहरणार्थ इथे, किंवा देशाच्या संघटनेचा अध्यक्ष मी आहे, किंवा महाराष्ट्राच्या संघटनेचा अध्यक्ष जयंत पाटील आहे। अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे। आपलाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा दावा अजित पवार गटाकडून केला जातोय। तसंच घड्याळ या पक्ष चिन्हावरही अजित पवार गटानं दावा केलाय। हे वास्तव असताना शरद पवार गटानं घेतलेल्या भूमिकेमुळे संशय कल्लोळ निर्माण झालाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर राज्यातल्या राजकीय घडामोडींवरती नजर टाकल्यास राजकीय पक्षांना फुटीचं ग्रहण लागल्याचं दिसतंय। अलीकडच्या काळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आणि या पार्श्वभूमीवर काँग्रेस फुटीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी याविषयी केलेल्या सूचक वक्तव्यामुळे पुन्हा एकदा या चर्चेला तोंड फुटलंय। राज्यामध्ये गेल्या वर्षभरात 2 राजकीय भूकंप झाले। गेल्या वर्षी शिवसेना फुटली तर जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसची 2 शकलं झाली। आता काँग्रेसवर भाजपची नजर असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झालेली आहे। त्याला कारणीभूत ठरलंय ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचं हे वक्तव्य। एकनाथजी शिंदेच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सरकार चाललेलं आहे। देवेंद्रजी आहेत, आता अजितदादा आहेत, सगळे पक्ष लोक तिथे दिसतात मला, सगळ्या पक्षांचे जे असतील ते। आता कोणी सुटलेला नाही त्यातून। आता शिवसेना पण आहे, आम्ही पण, भाजप आहे, राष्ट्रवादी आहे, आता काँग्रेस आहे। आता काँग्रेसला सध्या थांबवलेलं आहे।
गेल्या वर्षभरामध्ये काँग्रेस फुटीची अनेक वेळेला राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं. शिवसेनेतल्या फुटीनंतर या चर्चेनं जोर धरला होता. काँग्रेस फुटीची चर्चा सुरू असतानाच अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट सरकारमध्ये सहभागी झाला आणि त्यामुळे काँग्रेस फुटीची चर्चा मागे पडलेली होती. पण आता गिरीश महाजनांनी केलेल्या दाव्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलेलं आहे. पण काँग्रेसनं महाजनांचा दावा खोडून काढलाय. काँग्रेस पक्ष हा मांजरा आणि कुत्र्याचा नाही, वाघाचा. त्याच्यामुळे ते या पद्धतीचं बोलून लोकांच्या मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करण्याचा ते प्रयत्न करतात. शिवसेना आणि राष्ट्रवादी पाठोपाठ काँग्रेसमधल्या आमदारांचा एक गट पक्षातनं बाहेर पडणार असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे. मात्र आजवर ती केवळ चर्चाच राहिलेली आहे. पण राजकारणामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नसल्याचं शिवसेना आणि राष्ट्रवादीतल्या फुटीतून सिद्ध झालेलं आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या फुटीविषयी आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्याच्या राजकारणामध्ये आतापर्यंत 2 पक्षांमधून मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाली आणि त्यात आता काँग्रेसचाही समावेश झालाय. मुंबईतील काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकला. मुंबईत एकसंध असलेल्या काँग्रेसलाही आता ग्रहण लागलंय. काँग्रेसचे माजी नगरसेवक पुष्पा कोळी, गंगा माने, बबू खान यांनी राजीनामा दिलाय. तर पक्षाचे पदाधिकारी भास्कर शेट्टी यांनीही राजीनामा दिलाय. राज्याच्या राजकारणात अनेक फेरबदल, वेगवेगळे पक्षप्रवेश होत असताना काँग्रेसमध्ये कोणतीही पडझड झालेली नव्हती. महाविकास आघाडीचे नेते मुंबईतील इंडियाच्या बैठकीचं नियोजन करण्यात व्यस्त आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे माजी नगरसेवक एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा हाती घेत आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ज्या पद्धतीनं जे मूळ मुद्दे आहेत त्या सगळ्या मुद्द्याला डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीचा एखादं पिल्लू सोडायचं आणि माध्यमाला त्याच्या मागं लावायचं आणि माध्यमात आम्ही सतत बनत राहू, अशा पद्धतीचा बीजेपीचा जो प्रयत्न असतो तो आता जनतेच्या दरबारात पूर्ण निष्फळ झालेला आहे. आता त्याला काही अर्थ राहिला नाही. काँग्रेसमधून कोणी या सत्तेच्या लालचीपुढे जाणार नाही. काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी राजीनामे दिल्यानं काही प्रश्न उपस्थित झालेत. मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यावर नाराजी आहे का? नाराजीमुळे 3 माजी नगरसेवकांनी राजीनामे दिले का? नाराजीतूनच त्यांनी शिवसेनेची वाट धरली आहे का? असा प्रश्न आता निर्माण झालाय. ऑगस्ट क्रांती दिनी पक्षाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहणाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यामुळे पक्षात नाराजी वाढली होती. नाराजीमुळे पुष्पा कोळी, गंगा माने, बबू खान यांनी राजीनामे दिलेत. काँग्रेस विरोधकांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत असतानाच आणि मुंबईत इंडियाची बैठक होत असतानाच माजी नगरसेवकांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला चांगलाच धक्का बसलाय. मुंबईहून विशाल पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर काँग्रेस आणि भाजपमध्ये इतिहासाच्या मुद्द्यावरून जोरदार जुंपली आहे. भाजपला स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास नसल्याचा टोला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला. त्यामुळे भाजपकडून सुद्धा विजय वडेट्टीवार यांना जशास तसं उत्तर देण्यात आलं. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर टीका करण्यासाठी वर्तमान काळातून थेट भूतकाळ गाठला. काँग्रेसनं देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिल्याचा दाखला विजय वडेट्टीवार यांनी दिला. एवढ्यावरतीच ते थांबले नाहीत. त्यांनी भाजपचा स्वातंत्र्याचा आणि देशाच्या उभारणीचा इतिहास नसल्याचा टोला लगावला. भूतकाळात याच मुद्द्यावरून टीका केल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी 2024च्या निवडणुकांचं भविष्य सुद्धा सांगितलं. सत्ता आल्यानंतर स्वतःची विचारधारा रुजवून या देशाची विभागणी जर करू पाहत असतील तर मात्र त्यांची भूमिका आता देशवासियांनी समजली पाहिजे आणि ती लोकांच्या लक्षात आली आहे. म्हणूनच ही निवडणूक 2024ची भारतीय जनता पक्षाच्या सरकारची शेवटची निवडणूक असेल. यानंतर जनता त्यांना कुठेही उभं करणार नाही, हा जनतेने निर्धार आता केलेला आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विजय वडेट्टीवार यांच्या प्रत्येक आरोपाला मुद्देसूद उत्तर दिलंय. इतिहासात स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरचा कालखंड शिकवला जातो, याकडे मुनगंटीवार यांनी लक्ष वेधलं.
इतिहासामध्ये जेव्हा आपण स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरचा कालखंड, तेव्हा मग पंडित नेहरूही शिकवले जातील आणि आपले मोदीजीही शिकवले जातील. एखाद्या वेळी राजकीय पक्षाचा इतिहास शिकवायचा असेल तर फक्त भारतीय जनता पार्टी शिकवले जाऊ शकत नाही. मग त्यामध्ये काँग्रेसही शिकवले जाईल, समाजवादी पार्टीही शिकवले जाईल, देशाचा एकूणच राजकीय इतिहास शिकवला जाईल. 2024च्या निवडणुकांचं भाकीत वर्तवणाऱ्या विजय वडेट्टीवार यांना त्यांनी चांगलाच टोला लगावण्याची संधी साधली. विरोधी पक्ष नेत्यांची जुनी भाषणं काढा. काँग्रेसवर त्यांनी ज्या पद्धतीच्या अतिशय स्तरावर जाऊन टीका केली आहे ते जर तुम्ही काढल्या, सोनियाजींबद्दल त्यांचं मत काय, त्यांचं राहुल गांधींबद्दल जुनं मत काय, आता ते नेहमी मत बदलवून लोकांना आपल्या बाजूने आकर्षित करू शकत नाही. 2024 मध्ये काँग्रेसची शेवटची निवडणूक असू शकते असं भविष्य मुनगंटीवार यांनी वर्तवलंय. तर 2024 मध्ये भाजपची शेवटची निवडणूक असेल असा दावा वडेट्टीवार यांचा आहे. त्यामुळे आता कुणाचं भविष्य खरं ठरतं हे पुढच्या वर्षीच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर मुंबईत लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. विविध तांत्रिक आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी आज मध्य आणि हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक घेतला जातोय. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर, तर हार्बर मार्गावरती पनवेल वाशी अप आणि डाऊन मार्गावरती मेगा ब्लॉक असेल. रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा यांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी हा ब्लॉक आहे. या मेगा ब्लॉकमुळे अनेक लांब पल्ल्याच्या आणि लोकल रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेत. पश्चिम रेल्वेवरती दिवसा ब्लॉक नसल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय. राज्यामध्ये पावसानं ओढ दिल्यामुळे एकीकडे शेती सुकायला सुरुवात झाली आहे, तर दुसरीकडे राज्यातल्या धरणातील पाणीसाठ्यांनी तळ गाठायला सुरुवात केली आहे. राज्यातल्या सर्व धरणातील पाणीसाठा 69.74% आलाय. कोकणातील 11 मोठ्या प्रकल्पात 90.39% पाणीसाठा आहे, तर मराठवाड्यात धरणातील पाण्यानं अक्षरशः तळ गाठलाय. अशी स्थिती राहिल्यास राज्यावरती पाणीबाणी निर्माण होण्याची भीती व्यक्त होते. ब्रेकनंतर तुमचं स्वागत आणि पुढची बातमी आहे. म्हाडाच्या 4082 घरांच्या लॉटरीमध्ये विजेत्या ठरलेल्या अर्जदारांना आता एकूण रकमेपैकी 25% रक्कम सुरुवातीला भरावी लागणार आहे. संबंधित विजेत्या अर्जदारांना 45 दिवसात सुमारे 7,50,000 रुपये भरावे लागणार आहेत. त्यामुळे या रकमेची जुळवाजुळव होत नसल्यामुळे मुंबई मंडळानं रक्कम भरण्यासाठी कोकण मंडळाप्रमाणे सुरुवातीला 10 आणि नंतर 10% रक्कम भरण्याची मुभा द्यावी यावरती जोर दिला जातोय. आता ब्रेकनंतर बघूया. तर बच्चू कडूंनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडलं होतं. काका पुतण्यावरून त्यांनी पवारांवर टीका केली होती आणि यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी आमदार बच्चू कडूंना जोरदार टोला लगावलाय. नेमकं काय झालं पाहूयात हा रिपोर्ट. शरद पवार राजकीय प्रतिक्रिया देताना किंवा विरोधकांवर टीका करताना संयमित शब्दामध्ये हल्ला चढवतात. मात्र बच्चू कडूंच्या संदर्भात उत्तर देताना त्यांनी मागील संदर्भ दिले. काका पुतणे संपूर्ण महाराष्ट्राला खुळ्यात काढतायत असा टोला बच्चू कडूंनी लगावलेला होता. शरद पवार जे बोलतात ते करत नाहीत, ते जे बोलतात तसं त्यांनी कधीच केलेलं दिसत नाही असा हल्लाबोल कडूंनी केलेला होता. एवढंच सांगणार आहे, दुसरं काय. एकाकडे म्हणतात ते फूट नाही, दुसरीकडे नोटीस देतं. तर हा सगळा मोठा खेळ आहे, मोठा गेम असू शकतं. बच्चू कडूंच्या या टीकेवर शरद पवारांनी प्रतिक्रिया देणं टाळलं. त्यावर बच्चू कडू 4 टर्म आमदार असल्याची आठवण पत्रकारांनी करून दिल्यावर शरद पवार नेमकं काय म्हणाले ते पहा. आमदार 4 वेळेला आहेत, की 4 वेळेला मुख्यमंत्री. मी 4 वेळेला मुख्यमंत्री राहिल्याचं सांगत शरद पवारांनी एकाच शब्दात विषय संपवला आणि पवारांच्या मिश्किल शैलीचाही प्रत्यय आला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.